शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीची स्टेज जर आपण पाहिली तर तूर सध्या कळी अवस्थेत आहे, तर काही भागात तुरीला फुले लागायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अशा अवस्थेमध्ये तुरीला योग्य फवारणी कोणती करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची तुरी ह्या कळी अवस्थेमध्ये आहे त्यांनी आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल, आपल्या तूर पिकात फुलांची गळ कशा प्रकारे थांबवता येईल, अळी नियंत्रण कशा प्रकारे करता येईल, तसेच पाऊस चालू आहे यामध्ये बुरशीजन्य रोगावर कसे नियंत्रण करता येईल, यासाठी नेमकी कोणती फवारणी करायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, फवारणी करत असताना जास्तीत जास्त फुलधारणा झाली पाहिजे यासाठी आपल्याला फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर करायचा आहे। मित्रांनो, फॅन्टॅक प्लसचा वापर करत असताना आपल्याला 15 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स या ठिकाणी घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या तूर पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी लागते, ज्यामुळे फुलांची संख्या वाढायला त्या ठिकाणी मदत होते। त्यामुळे मायक्रोन्यूट्रियन्स घेत असताना तुम्ही महाधनचे त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा तुम्ही वरद ॲग्रो देखील या ठिकाणी घेऊ शकता। तुम्हाला दोन्हीपैकी कोणती एकच या फवारणीमध्ये घ्यायची आहे। त्यानंतर यासोबत बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला क्रिस्टल या कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 15 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपण करू शकतो। आणि अळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सिजेंटा कंपनीचे इव्हिसेंट हे कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे। इव्हिसेंट घेत असताना आपल्याला 3 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हे 4 औषध घेऊन तुम्ही तुमच्या तूर पिकात फवारणी करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।